नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन दाखवलेली आहे। तर व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा। इथं स्लीवचं मेजरमेंट दिसत आहे। कॅप हाईट दिलेली आहे 3 इंच, 10 इंचाची घडी घेतलेली आहे। दंडघेर आहे 5.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, असं 7.5 इंचाची ही स्लीव्ज अस्तरवर मी कटिंग करून घेतली। याला पॅटर्न तयार करायचा आहे। काठपदर साडी आहे त्याच्यावर, तर काठ इथे मी सेपरेट कट करून घेतलेला आहे। 3 इंच काठासाठी येणार आहे आणि अर्धा इंच शिलाईसाठी, असं मी इथे स्लीव्जवर 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि वरती इथे शिल्लक राहते 7 इंच। हा स्लीवचा पॅटर्न बनवण्यासाठी आपल्याला कापड थोडं जास्त लागतं। जेवढी स्लीव्ज आहे ओपन केल्यानंतर त्याच्या डबल आपल्याला फॅब्रिक लागणार आहे। तर हे ब्लाउज पीस मधलं फॅब्रिक मी कट करून घेतलं आणि थोडंसं कमी पडत होतं म्हणून जॉईंट देऊन घेतलेलं आहे। तर अशी लांब पट्टी कट करून घेतलेली आहे। 8 इंच उंची आहे त्याची आणि रुंदी जेवढी स्लीव्ज आहे त्याच्या डबल। तर इथे सुरुवातीला 4 इंच सोडून दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे अशा छोट्या छोट्या एकसारख्या प्लीट्स घालत जायचे आहे। ही स्लीव्ज डिझाइन घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। ज्यांना जास्त फुगा आवडत नाही स्लीव्जमध्ये तर त्यांच्यासाठी ही स्लीव्ज डिझाइन खूप छान आहे। तर साधारणतः मी इथे 15 प्लीट्स घालून घेतलेले आहेत, अशा छोट्या छोट्या एकसारख्याच। त्याच्यानंतर पुढे जे कापड राहील ते प्लेनच ठेवायचं आहे। तर अशाच आपल्याला ह्या प्लीट्स आहेत त्या वरच्या बाजूला सुद्धा एकसारख्याच घालून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर टिप मारून घ्यायचे आहे। तर हे माझं इथलं मधलं जे अंतर आहे ते 10 इंच आलेलं आहे, जेवढ्या भागामध्ये प्लीट्स घातलेले आहेत ते 15 प्लीट्स आलेले आहेत। दोन्हीकडे 7-7 प्लीट सोडून दिल्यानंतर मधल्या प्लीटवर सेंटरचं मार्किंग करून घेतले। आता या प्लीट सेम वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत। तर वरती सेट करताना इकडे जेवढं अंतर आहे तेवढंच मी सोडून घेतलंय आणि प्लीट्स घालायला सुरुवात करायची आहे। सेम एकसारख्या पकडत पकडत आपल्याला त्या घालून घ्यायच्या आहेत। प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या सुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते पाहू शकता। आणि तुम्हाला व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा, असेच माझे नवीन आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी। याच्या आधी सुद्धा भरपूर स्लीव्ज डिझाइन सुद्धा मी शेअर केलेले आहे, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। तर हे असं करत करत सर्व प्लीट्स ह्या एकसारखे मी इथे घालून घेतलेले आहेत। खाली जशा आलेल्या आहेत तशाच वरती पण घालून घ्यायच्या आहेत। आता हा पॅटर्न तयार झाल्यानंतर खाली याला काठ जोडून घ्यायचे आहे। तर याच्यावर काठ उलटा ठेवला आणि ते स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर काठ सरळ करून घ्यायचं आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता जे प्लीटचं सेंटर पॉइंट होतं तेच खाली सरळ असं ड्रॉ करून घेतलं। अस्तरच्या स्लीवचं सेंटर पॉइंट मार्किंग केलं आणि सेंटरला सेंटर मॅच करून ही अस्तरची स्लीव्ज याच्यावर ठेवून घेतलेली आहे। वरचं कापड थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे, कमीत कमी 8 इंच तरी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली इथे जसं आपण नेहमी मार्जिन सोडतो त्याप्रमाणे अस्तरची स्लीव्ज स्टिच करून घ्यायची। आता ही सरळ केली, त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली, त्याच्यानंतर पूर्णपणे आतमध्ये टर्न केली आणि कडेने एक स्टिच देऊन घेतली। आता सेंटरला सेंटर मॅच करून घेतलं आणि इथे एक पिन लावून घेतली। आता अस्तरला आतमध्ये चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे, मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे। त्याच्यानंतर इथे जर कमी वाटत असेल आपल्याला फॅब्रिक थोडंसं कडेने तर ते अटॅच करून घ्यायचं आहे। इथे मला थोडंसं कमी पडलंय, एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक इथे मी कट करून घेतलं आणि इथे थोडंसं कापड कमी पडलेलं होतं तर मी जॉईंट देऊन घेतलेलं आहे। तर अशी आपली ही सुंदर स्लीव्ज डिझाइन तयार झालेली आहे। याला अजून चांगला लुक येण्यासाठी मी खाली याला छान अशी लेस लावून घेतलेली आहे।
तर खूप सुंदर अशी स्लीव्ह डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. याचा फायनल लुक पाहू शकता. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.